नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, केतन अग्रवाल हत्याकांडात काल 7 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी, जे केतन अग्रवाल हत्याकांडातले मुख्य आरोपी आहेत, मुख्य सूत्रधार किंवा मुख्य आरोपी सिया गोयलला बनवण्यात आलेला आहे आणि चेतन चौधरी हा अक्यूज्ड नंबर 2 म्हणजे या गुन्ह्यात सामील असा आहे. आता 7 दिवसांची पोलीस कोठडी काल त्यांची संपली, त्याच्यामुळे त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी अजून 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आता पोलिसांनी यासाठी वेगवेगळी कारणं सांगितली की चेतन जेव्हा घरातून बाहेर निघाला होता, चेतन चौधरी, तेव्हा त्यांनी जे कपडे घातले होते ते हस्तगत करायचे बाकी आहेत. डिजिटल एव्हिडन्सेस अजून जमा करण्याचे बाकी आहेत आणि त्याचप्रमाणे चेतन चौधरीला सुद्धा क्राईम सीनवरती नेऊन तो सीन जसा पद्धतीने गुन्हा घडला होता ते सगळं रिक्रिएशन परत करायचं आहे. यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी अजून आवश्यक आहे. 23 जूनला या दोघांनाही अटक झालेली होती. साधारणपणे पोलीस कोठडी ही 14 दिवसांची दिलेली असते, ज्यातली 10-11 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आतापर्यंत मंजूर झालेली आहे. त्यामुळे न्यायालयाने अजून 7 दिवसांची पोलीस कोठडी न देता 4 दिवसांची पोलीस कोठडी ही मंजूर केलेली आहे. 3 जुलैपर्यंत सिया गोयल आणि चेतन चौधरी हे आता पोलीस कोठडीत राहतील. नंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. हा कालचा पूर्ण घटनाक्रम होता. आता यामध्ये सिया गोयलचे वकील यांनी अतिशय धक्कादायक स्टेटमेंट किंवा युक्तिवाद हा मांडलेला आहे. सिया गोयलच्या वकिलांनी असं सांगितलं की मुळात सिया गोयलला अटक करणं हेच बेकायदेशीर आहे, तिला अटक करण्याची काही गरजच नव्हती, असं सिया गोयलचे वकील म्हणतात. त्यासाठी त्यांनी 3 मुख्य मुद्दे हे मांडलेले आहेत. ते मुद्दे काय आहेत हे आपण आधी समजून घेऊया. मुद्दा क्रमांक 1 की सिया गोयल हिला फक्त FIR नोंद झाली म्हणून अटक केलेली आहे. फक्त FIRच्या बेसिसवरती कोणाला अटक करता येत नाही. FIR नोंद झाल्यानंतर काही पुरावे गोळा करावे लागतात की जे पुरावे तिच्या अटकेसाठी सक्षम असतील. असा कुठलाही पुरावा गोळा न करता थेट सियाला अटक झालेली आहे फक्त FIRच्या बेसिसवरती. FIR मध्ये जे तक्रार लिहिलेली आहे त्या बेसिसवरती काही पुरावे प्रथमदर्शनी किंवा परिस्थितीजन्य सर्कमस्टन्शियल पुरावे तरी जमा करावे लागतात आणि मग अटक करायची असते. पण तसं न करता थेट सियाला अटक करण्यात आलेला आहे. मुद्दा क्रमांक 2, सिया ही केतन अग्रवाल सोबत लोहगडावर 18 जूनला गेली होती, पण फक्त ती सोबत गेली होती, त्याच्या कंपनीमध्ये ती होती. याचा अर्थ असा थोडीच आहे की तिनेच खून केला असेल. हा युक्तिवाद सियाच्या वकिलांनी कोर्टात मांडला. ती फक्त सोबत होती म्हणजे तिनेच खून केला आणि तातडीने तिला अटक करायचं हे बेकायदेशीररित्या आहे, हे चुकीचं आहे. कोणीतरी फक्त सोबत होतं म्हणून त्यालाच या खुनाचा दोष देणं किंवा त्यांनीच खून केलाय असं म्हणणं हे चुकीचं ठरतं. म्हणून सिया गोयलला अटक करणं हे बेकायदेशीर आहे असं सिया गोयलचे वकील म्हणतात. तिसरा मुद्दा, या केसमध्ये जो अक्यूज नंबर 2, आरोपी नंबर 2 जो आहे चेतन चौधरी, तर चेतन चौधरीचं आणि सियाचं कनेक्शन होतं. ते मित्र होते, प्रेम संबंध होते, अफेअर होते, भेटत होते, बोलत होते, सोबत कुठेतरी गेले होते. हे सर्व सत्य जरी असलं तर याचा अर्थ असा कसा निघतो की ह्या दोघांनीच मिळून केतनला मारलेला आहे. प्रत्येक व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे. तो याच्या त्याच्या बऱ्याच लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असणं म्हणजे तो गुन्हा कसा ठरू शकतो. त्यामुळे चेतन चौधरी सोबत सियाचं असलेलं कनेक्शन, फोनवरती असलेले कॉन्टॅक्ट्स किंवा कुठल्याही प्रकारचे संपर्क हे सियाला गुन्हेगार सिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळे ज्या पद्धतीने सियाला FIR दाखल होताच अटक केली
ही अटक अयोग्य आहे, ही अटक चुकीची आहे. त्यामुळे सियाला तातडीने जामीन मंजूर करावा किंवा सोडून देण्यात यावं, अशा प्रकारचा युक्तिवाद हा सिया गोयलच्या वकिलांमार्फत करण्यात आलेला आहे. आता यात कन्फ्युजन हे आहे की अशी माहिती समोर तेव्हाच आली होती की सिया गोयलने आपण केतन अग्रवालचा खून केला असल्याची कबुली दिलेली आहे. कबुली दिल्यानंतर अटकेसाठीचे लॉजिक्स शोधणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करावा लागेल. पण सिया गोयलच्या वकिलांनी कायदेशीर युक्तिवाद केलेला आहे. त्यांनी यासाठी बऱ्याच केसेसची उदाहरणं दिली असतील, बऱ्याच केसेसचे रेफरन्सेस सुद्धा दिलेले असू शकतात. पण मग सिया गोयलला अटक करणं अयोग्य कसं म्हणता येतं, याबद्दल हे 3 मुद्दे सियाच्या वकिलांनी मांडलेले आहेत. आता यामध्ये अजून एक एक्सटेंडेड मुद्दा अशा पद्धतीचा आहे की आतापर्यंतही सिया गोयल हिच्या विरोधात फक्त तिचा कबुली जबाब आहे असं म्हटलं जातं. कबुली जबाब या अगोदरच सियाच्या वकिलांनी सांगितले की पोलीस कोठडीत रिमांडमध्ये दिलेला कबुली जबाब याच्या फक्त बेसिसवरती आरोपीला गुन्हेगार म्हणता येत नाही आणि त्याला शिक्षा सुद्धा देता येत नाही. कारण मॅक्सिमम केसेसमध्ये, बऱ्याच केसेसमध्ये गुन्हेगार यांनी पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट किंवा कबुली जबाब हा ते कोर्टात फिरवतात. त्यावेळी आमची मनस्थिती ठीक नव्हती, पोलिसांचं प्रेशर होतं, आम्हाला मारहाण केली गेली, आमच्यावर दबाव टाकला गेला, हे सर्व मुद्दे आरोपी हे कोर्टात मांडत असतात. बुलढाण्याची जी एक केस होती, मध्य प्रदेशमधल्या मुलीचा मृत्यू झाला आणि तिची बॉडी जी आहे ती बुलढाण्यात सापडली होती. त्यानंतर वडिलांनी आणि भावानीच तिचा खून केला असं म्हटलं गेलं आणि त्यानंतर ती मुलगी जिवंत पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिने आपल्या भावाची आणि आपल्या वडिलांची सुटका केली. ही सुद्धा केस पोलीस दबावामुळे कबुली जबाब दिल्याचाच प्रकार होता. अगदी ताजं 1-2 महिन्यापूर्वीचं उदाहरण आहे. म्हणजे वडील आणि भाऊ शिक्षा भोगत होते त्या मुलीच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणि 4-8 दिवसांमध्ये ती मुलगी जिवंत पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिने सांगितलं माझा मृत्यूच झालेला नाही तर माझ्या खुनाच्या गुन्ह्यात माझ्या वडिलांना आणि भावांना का अडकवलं. तेव्हा मग या तिच्या वडिलांनी आणि भावांनी बाहेरून सांगितलं होतं की आम्हाला जंगलात पळवून मारलं गेलं. ती डेड बॉडी ज्या मुलीची सापडली होती तिला एक आयडेंटिटी द्यावी आणि ती केस क्लोज करावी यासाठी बुलढाणा पोलिसांनी मारहाण करून दबाव टाकून आम्हाला आमच्याकडनं कबुली जबाब घेतला आणि आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं. असा काहीसा प्रकार सियाच्या प्रकरणातही होऊ शकतो. सिया कोर्टात म्हणू शकते की माझ्याकडनं कबुली जबाब बळजबरी घेतलाय, मी कबुली जबाब द्यायला तयार नव्हते, पण अशा प्रकारे प्रेशराईज करून कबुली जबाब घेतलेला आहे. हे वकिलांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामुळे या 3 मुद्द्यांच्या आधारावरती सिया गोयल हिच्या वकिलांचं म्हणणं आहे की सियाला अटक करणंच मुळात इलॉजिकल आहे. सियाला अटक करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. आधी पुरावे जमा करून त्या पुराव्याच्या आधारावरती सियाला अटक केली असती तर ते किमान योग्य तरी ठरलं असतं. पण या 3 मुद्द्यांच्या जोरावरती सियाला केवळ निर्दोषच वकील म्हणत नाहीयेत, तर तिची अटकच अयोग्य असल्याचं तिच्या वकिलांचं म्हणणं आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून या प्रकरणाच्या सगळ्या बातम्या आपण बघत आहोत. एक बारकावे, रोज नवनवीन खुलासे यामध्ये होत आहेत. त्यात आता काल सियाच्या वकिलांनी दिलेल्या या स्टेटमेंटमुळे आता भर पडलेली आहे. त्यामुळे सियाचं अटक होणं बेकायदेशीर आहे का नाही आहे हे सगळं आता 3 जुलै रोजी खुलं होईल. 3 जुलैला एकतर सियासाठी जामीन मागितला जाऊ शकतो किंवा मग कोठडी संपवून सियाची रवानगी ही जेलमध्ये होऊ शकते चेतन चौधरी सोबत. त्यामुळे 3 जूनला या बाबतीत काय घटनाक्रम घडतो ते आपण नक्कीच बघणार आहोत. मित्रांनो, या प्रकरणावर तुम्हालाही व्यक्त व्हायचंच असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये नोंदवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.